पक्षाचे देखील खासदार मोदींना भेटणार आहे. कालच्या पाहिलं तर मोदी येतात, अमित शहा येत असताना सुनेत्रा पवार यांना रिसिव्ह केलं नाही. ते सुनेत्रा पवार पुढे दिसून आलेले आहे. एवढंच आहे ना. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्थेवर म्हणजे सुप्रीम कोर्टावरती खासदार किंवा पक्षफुटी संदर्भात जो खटला सुरू आहे त्याबाबत सुप्रीम कोर्टावरती अप्रत्यक्ष दबाव आणतात. याविषयी त्यांनी काल एक भूमिका ठामपणे मांडली आणि ती भूमिका चुकीची नाहीये. 4 वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी आता सुरू झाली. पक्ष आणि चिन्हाबाबत हे जे ठाण्याचे टिकोजीराव आहेत बरं का, त्यांना परस्पर पक्ष दिला निवडणूक आयोगात. विधिमंडळातले आमदार सोडून गेले म्हणून आता विधिमंडळातला एक पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा. मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि तो पक्ष बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेला आहे आणि आम्ही सगळे मूळ पक्षाबरोबर काम करतो. विधिमंडळातले 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखादा आयऱ्या गैऱ्याकडे कशी जाऊ शकते. तरी आमदार फोडले, आता खासदार फोडले आणि फुटलेले खासदार म्हणजे मी तर काल म्हणालो की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडलेली आहे. गद्दाराने यावं आणि खाऊन जावं. तुम्हाला गद्दारांना जेवणावळी घालायला वेळ आहे. तृणमूलच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या. पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधी पक्ष तुम्ही येण्याची मागणी करतोय संसदेत, तिकडे तुम्ही येऊ शकत नाही. या देशाच्या लोकशाहीची आणि संविधानाची इतकी विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल. 6 खासदारांना तुम्ही बोलवलं, ढोकळा, फाफडा, जिलेबी खायला घातली असं खासदार बाहेरून सांगतात. त्यातल्या एका खासदाराला म्हणे मोदी जिलेबी भरवतो, खाओ खाओ. हे काय ह्याला प्रधानमंत्र्याचं काम आहे? तुम्ही गद्दारांना बोलवता ज्यांच्यावर खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयाला एक दबाव टाकताय, बघा मी यांच्या पाठीशी आहे. पण संविधान नरेंद्र मोदीपेक्षा मोठं आहे, लक्षात घ्या. या देशाची घटना ही मोदींपेक्षा मोठी आहे आणि सुप्रीम कोर्टसुद्धा मोदींपेक्षा मोठं आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे, हे उद्धवजींचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला मेहरबानी नको आहे किंवा न्याय विकत नको आहे. हा पहिला विषय. दुसरा विषय तुम्ही काय सांगताय? काय शरद पवारांच्या पक्षाची आपल्याकडे आतली खबर? हो मग अनुषंगाने पाहिलं जातं टीएमसीचा गट एकीकडे भेटतो, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार भेटतात. शरद पवार देखील त्याच वाटतं. माझं आत्ता सुप्रियाताई सुळेंशी बोलणं झालं आणि याच विषयावर बोलणं झालं. मी माहिती घेत होते, त्यांनी माहिती दिली स्वतःहून. कुठेही संभ्रम नको. महाविकास आघाडी टू इंडिया ब्लॉक